दुसाने ॲस्ट्रोलॉजी अँड पामिस्ट्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी सचिन दुसाने. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत शुक्र उंचवटा. मित्रांनो, आपल्या हातामध्ये ही आयुष्य रेषा असते व हा अंगठा असतो. अंगठा व आयुष्य रेषा यामधील हे जे पोर्शन आहे या पोर्शनला आपण शुक्र उंचवटा असे म्हणत असतो. मित्रांनो, आपल्या हातामध्ये शुक्र उंचवटा खूप महत्त्वाचा असतो. शुक्र उंचवट्यावरून आपल्याला व्यक्तीची रसिकता, कलागुण, व्यक्तीचं वैवाहिक जीवन, व्यक्तीची आवड, व्यक्ती कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, व्यक्ती कोणत्या प्रकारचे काम करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला शुक्र उंचवट्यावरून कळत असतात. हातामध्ये जर शुक्र उंचवट्याला चांगली स्पेस मिळत असेल तर आपण म्हणू शकतो की अशा व्यक्तीचं वैवाहिक जीवन किंवा अशा व्यक्ती हा चांगला स्वभावाचा असून अशा व्यक्ती प्रगती करू शकतो. मित्रांनो, जर हातामध्ये शुक्र उंचवट्याला कमी स्पेस मिळत असेल, अशा प्रकारे जर आपली लाईफलाईन असेल, आपली आयुष्यरेषा अशा प्रकारे असेल व शुक्र उंचवट्याला अशा प्रकारे स्पेस मिळत असेल तर अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन वादग्रस्त असते. अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन खराब असते. पती पत्नीमध्ये वाद होत असतात किंवा अशा व्यक्ती घरापासून लांब असतो. वैवाहिक जीवन व कला व आनंदी जीवन जगण्यासाठी शुक्र उंचवट्याचे खूप महत्त्व असते. समजा आयुष्यरेषा अशा प्रकारे फिरून जात असेल व शुक्र उंचवट्याला बऱ्यापैकी स्पेस मिळत असेल तर शुक्र उंचवट्याच्या गुणांना चांगल्या प्रकारे वाव मिळत असतो. अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुद्धा चांगले असते. अशा व्यक्तीचे समाजात नाव चांगले असते. अशा व्यक्ती एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात काम करत असतो. मित्रांनो, शुक्र उंचवटा हा 3 प्रकारे चेक केला जातो. एक, विकसित उंचवटा. 2, अतिविकसित उंचवटा व 3, अविकसित उंचवटा. त्या पैकी पहिले विकसित उंचवटा आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या हातामधील हा शुक्र उंचवटा विकसित असेल म्हणजे याची वाढ योग्य प्रकारे झालेली असेल तर शुक्राच्या गुणांमध्ये चांगलेपणा आपल्याला दिसतो. म्हणजे अशा व्यक्ती रसिक असतो. कलागुण अशा व्यक्तीमध्ये चांगले असतात. अशा व्यक्तीचं वैवाहिक जीवन चांगले असतं. अशा व्यक्तीचा प्रेमळ स्वभाव असतो किंवा अशा व्यक्तीला प्रेमात यश मिळत असते व अशा व्यक्ती भरोसेलायक असतो. परंतु जर शुक्र उंचवटा अतिविकसित असेल म्हणजे शुक्र उंचवटा हा खूप फुगीर असेल तर अशा व्यक्ती थोडा तामसी वृत्तीचा असतो. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती वासनाधीन असतो. अशा व्यक्तीच्या प्रेमामध्ये वासना असते. अशा व्यक्ती व्यसनी सुद्धा असू शकतो. त्यामुळे मित्रांनो, शुक्र उंचवटा जर जास्त फुगीर असेल, जास्त विकसित असेल तर हे एक खराब चिन्ह किंवा खराब गोष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, शुक्र उंचवटा जर दाबला गेलेला असेल म्हणजे अविकसित असेल, हा उंचवटा फुगीर नसेल तर अशा व्यक्तींना प्रेमामध्ये इंटरेस्ट नसतो. अपोजिट सेक्सचे अशा व्यक्तींना अट्रॅक्शन नसते. अशा व्यक्ती रसिक नसतो. अशा व्यक्तीला कलागुण यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. अशा व्यक्ती थोडासा थंड वृत्तीचा असतो. त्याचप्रमाणे अशा व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जास्त रस नसतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण शुक्र उंचवटा 3 प्रकारे चेक करतो. त्यापैकी जर समजा शुक्र उंचवट्याला वळसा देणारी आयुष्यरेषा ही चांगल्या प्रतीची असेल, शुक्र उंचवटा चांगल्या प्रकारे म्हणजे अतिविकसित किंवा अविकसित नसून चांगला विकसित झालेला असेल तर अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन, कलागुण या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. ज्यांचा शुक्र उंचवटा चांगल्या प्रकारे विकसित झालेला असतो असे व्यक्ती कलेच्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा सिनेमा, नाटक,
फिल्म इंडस्ट्री अशामध्ये सुद्धा काम करू शकतात. त्याच प्रकारे शुक्राचे धंदे म्हणजे कपड्यांचा व्यवसाय, स्त्रियांना लागणाऱ्या वस्तू, दागिने, सेंट, परफ्यूम, साड्या अशा प्रकारचे बिझनेस सुद्धा शुक्र उंचवटा विकसित असलेले व्यक्ती करू शकतात. त्याचप्रमाणे हॉटेल लाईन किंवा हॉटेलमध्ये लागणाऱ्या वस्तू किंवा स्त्रियांना लागणाऱ्या वस्तू अशा प्रकारचे बिझनेस ज्यांच्या शुक्र उंचवटा विकसित झालेला असतो असे लोक करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, आपण आता शुक्र उंचवट्यावरील चिन्हे पाहणार आहोत. मित्रांनो, शुक्र उंचवट्याच्या मध्यभागी अशा प्रकारे नक्षत्र चिन्ह बनत असेल तर अशा व्यक्तीला प्रेमामध्ये यश मिळत असते. जर शुक्र उंचवट्याच्या अंगठ्याजवळ अशा प्रकारे नक्षत्र चिन्ह बनत असेल तर व्यक्तीचे एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे प्रेम संबंध असू शकतात. जर अंगठ्याचे दुसरे पेर व शुक्र उंचवटा यामध्ये अशा प्रकारे नक्षत्र चिन्ह बनत असेल तर भिन्न लिंगी व्यक्तीपासून व्यक्तीला त्रास होतो, बदनामीचे योग सुद्धा येऊ शकतात. जर शुक्र उंचवट्याच्या तळाशी व मणिबंध रेषेजवळ या ठिकाणी नक्षत्र चिन्ह बनत असेल तरी सुद्धा प्रेमामध्ये अपयश मिळत असते. जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे फुली चिन्ह बनत असेल व ते फुली चिन्ह आयुष्य रेषेला टच करत असेल तर अशा व्यक्तीला नातेवाईकांपासून किंवा मित्र कंपनीपासून त्रास होत असतो. मित्रांनो, जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे रेषा बनत असेल तर व्यक्तीचे प्रेम संबंध असू शकतात. जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे त्रिकोणचे चिन्ह बनत असेल तर अशा व्यक्तीला आयुष्यात भरपूर प्रेम मिळते. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती थोडा प्रेमामध्ये हिशोबीपणा असतो व अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुद्धा चांगले असते. जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे चौकोन चिन्ह बनत असेल व ते चिन्ह आयुष्य रेषेला टच करत असेल तर अशा व्यक्तीचे हे चिन्ह नेहमी संकटापासून वाचवण्याचे कामच करत असते. मित्रांनो, जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे ब्लॅक स्पॉट, ठिपका किंवा तीळ असेल तर अशा व्यक्तींना भिन्नलिंगी व्यक्तीपासून त्रास होतो, बदनामीचे योग येतात, प्रेमात अपयश सुद्धा येऊ शकते. जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे जाळी चिन्ह होत असेल तर अशा व्यक्तीच्या खालच्या दर्जाच्या वासना असतात. जर शुक्र उंचवट्यावर अशा प्रकारे यव चिन्ह बनत असेल तर अशा व्यक्तीचे बरेचसे प्रेम प्रकरण असतात. जर शुक्र उंचवट्यावर बऱ्याचशा आडव्या रेषा असतील व त्या रेषा आयुष्य रेषेला कट करत असतील तर अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. त्याचप्रमाणे अशा व्यक्तीला हेल्थ रिलेटेड इश्यू सुद्धा येऊ शकतात. अनेक आडव्या रेषा ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा भानगडी दाखवतात. त्याचप्रमाणे नातेवाईक किंवा मित्र कंपनीकडनं त्रास सुद्धा अशा रेषांमुळे होत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हातामधील शुक्र उंचवटा पाहिला व शुक्र उंचवट्याचे प्रकार सुद्धा पाहिले. त्याचप्रमाणे आपण हातावरील शुक्र उंचवट्यावर कोणते कोणते चिन्ह असल्याने काय काय परिणाम होऊ शकतात हे पाहिलं. थोडक्यात मित्रांनो, शुक्र उंचवटा हा कला, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन, आवडीनिवडी यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.